तर नमस्कार. आपल्या खानावळीत जिरा राईस म्हणजेच बासमतीपासनं एक मस्त तोंडल्याचा भात बनवणार आहे. तुम्ही लहान मुलांना डब्याला पण देऊ शकतात आणि तुम्ही खानावळीत किंवा घरगुती पद्धतीने बनवू शकता. पहा इथे मी हा दिल्ली राईस घेतलेला आहे बासमती लांब. इथे मिरची, तोंडली, आल्या लसणाची पेस्ट, कढीपत्ता घेतलेला आहे. कारण मुलं खाणार असल्यामुळं मी इथं काही जास्त सामग्री घेतलेली नाही. कांदा बिंदा टोमॅटो, कारण मुलं खात नसल्या कारणामुळे इथं मी दिल्ली राईस भिजत घातलेला आहे. तुम्ही पाहू शकता इथं बिर्याणी मसाला पण मी घेतलेला आहे. इथं मी तोंडली 4-5 चिरून घेतलेली आहे स्वच्छ धुवून. आणि तुम्ही पाहू शकता इथं मी कुकरमध्ये मी भात करणार आहे. झटपट होणार आहे. मुलांच्या स्कूलला सकाळी पण पटकन होऊ शकतो. इथे मी कढीपत्ता, जिरं, मोहरी, आले लसणाची पेस्ट टाकली, तोंडली टाकलेली आहेत. तुम्ही ह्याच्यात बटाटा किंवा ढोबळी मिरची, वाटाणा काही टाकू शकता, पण मला ते टाकायचं नव्हतं. नुसतं तोंडल्यासोबत खायचं होतं म्हणून इथं मीठ टाकलेलं आहे. इथं आता हळद आणि गरम मसाला टाकलेला आहे, बिर्याणी मसाला. आता हे सगळं मिक्स करून घेणार आहे. तुम्ही पाहू शकता कॅमेरा नीट पकडता आल्यामुळे दाखवता येत नाही व्यवस्थित. हे पहा सगळं एकत्र करून घेतलेलं आहे. हे एकत्र करून झालं की हळद, मीठ, तिखट टाकून घेणार आहे. तिखट जरा कमीच टाकलं आहे कारण मिरच्या टाकलेल्या आहेत. मिरच्यांनी चव जास्त येते, त्यामुळं आता मी हा दिल्ली राईस आहे बासमती तो टाकून घेतलेला आहे. चांगला हलवून घेणार आणि कमी पाणी ठेवायचं म्हणजे चांगला मऊसूत आणि फडफडीत घिचका भात होत नाही, एकदम सुटसुटीत. तर हे पहा इथं पाणी जेवढं आपल्याला लागतं तेवढं टाकणार आहे. त्याच्यात तुम्ही कोथिंबीर पण टाकू शकता, पण मुलं खात नसल्यामुळं मी कोथिंबीर टाकलेली नाही. हे पहा 3 शिट्ट्यांमध्ये आपला भात रेडी झालेला आहे, तोंडली भात. तुम्ही पाहू शकता लांबलचक तांदूळ दिसतोय आणि खायला पण खूप छान लागतो. तर तुम्हाला असा पण खाऊ शकता तुम्ही कोशिंबीरसोबत किंवा ताकाची कढी. मी इथं ताकाची कढी बनवलेली होती मस्तपैकी, तुम्ही पाहू शकता एकदम झणझणीत टेस्टी. तर मुलांना आवडते म्हणून मी या राईससोबत मुलांना खायला देते. आणि आम्ही खानावळीतसुद्धा कढी बनवतो. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की मला कमेंटमध्ये सांगा. आणि जर खानावळीबद्दल तुमचे आणखी काही प्रश्न असतील की किती खर्च लागतो काय, तर ते तुम्ही मला आहे ना कमेंटमध्ये सांगा. आणि आपला व्हिडिओ जर आवडलाच तर नक्कीच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.